मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. शेंडगे उर्फ जिजा माझ्यावर अतिशय प्रेम. कीर्तन करत असताना समोर बघितलं म्हणजे श्रोत्यांची जी नजर असते त्यात माझ्याकडे पाहण्याची नजर जिजाची कही आगली अतिशय स्नेहभावाची होती. अख्खा जन्म त्याने मला अनुकूल भावाने स्नान घातले आणि अगदी दिवाग्नीचे दिवस जवळ आले. अशा वेळेला माझी भेट झाली. सांगितलं, महाराज हा फेटा आणि हे उपर्ण, हे श्रीफल आपला काही मला आदर करायचा. लज्जेचा आता कशासाठी आदर? महाराज मी हा शेवटचा आदर करतो. जिजा तसं म्हणू नका, कशासाठी नाही, मला तसं वाटतं. म्हणजे त्याच वेळेला त्यांना तशा प्रकारचा आभास झाला असावा असं मला वाटतं. जन्मभर परमार्थामध्ये आणि दिवस काढले, आयुष्य वेचलं. अवमानाचा असा कोणताही दिवस जिजाचा मला दिसला नाही. आताच प्रकाश महाराज महंत यांनी आपल्याला सांगितलं की ज्या दिवशी अवमान होतो त्या दिवशी खरोखर मृत्यूच असतो. अपकीर्ती ज्या दिवशी होईल त्या दिवशी मृत्यूच. मानव जन्म आहे, लक्षात ठेवा. व्यवहार स्वच्छ ठेवा, कोणीही असो. परमार्थ थोडा दूर आहे असा व्यवहार शुद्ध होता जिजांचा. पुष्कळ दिवसापासून मी पाहिला शुद्ध व्यवहार. ग्रस्ताश्रमी माणसं सज्जन आहेत, ग्रस्ताश्रम सांभाळतात, पण सज्जनता काय असते महाराज? एकाला साधूला येते सहज लाजवील अशा प्रकारचं जीवन जिजाचं होतं. सज्जन ग्रस्ताश्रमी यांच्या वरच्या रांगेमध्ये जिजांचं स्वच्छ जीवन शोभनीय होतं. हे लक्षात ठेवा. मी अनुभवलं हे सांगतो, उगीच कसंही नाहीये. नेहमी नेहमी अगदी अशी ही जिजा. आणि त्यांना देव आज्ञा होऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांचंच प्रतिरूप असलेले श्रीमान प्रकाशराव जगन्नाथजी शेंडगे. दुसरा नंबर भारतजी जगन्नाथ शेंडगे. तिसरा नंबर संदीपानजी जगन्नाथजी शेंडगे. आणि चौथा नंबर जणू काही जिजाचं प्रतिरूप पुढे आलेलं आहे. बब्रुवानजी सहज बोलायचे महाराज, अगदी बब्रू पको. पण केवढं प्रेम होत त्यांचं. आणि त्यांच्या आत्म्याचा एकमेव आविष्कार आपल्यासारखे सज्जन आज इथे दिसत आहेत. महाराजासारखे महंत ज्यांनी जीवन परमार्थामध्ये ओतलं अशी माणसं उपस्थित आहेत. महाराज तुमची सर्वांची नावं जाहीर करायला पाहिजे, पण कोणी ना कोणीतरी राहूनच जाईल. म्हणून महंत प्रकाश महाराजांचं नाव जरी जाहीर केलं तरी हत्ती की पाव में सबकी पाव. या दृष्टीने मुलं कर्तव्याला सामोरे गेली त्याचा आम्हाला फार मोठा अभिमान वाटतो. कोण पाहतो? वडील गेल्यानंतर गंगापूजन, वर्षश्राद्ध. हा, चांगली सज्जन मुलं असतील तर होतं ते. आणि मुलाच्या बाबतीत असा कार्यक्रम
पुरुषार्थ आहे, लक्षात ठेवा. पुरुष आहात ना तुम्ही, पुरुषार्थ आहे. माता पित्याचा जो अंतकाळ असतो तो मुलाच्या दृष्टीनं पुरुषार्थच असतो महाराज, दुसरी गोष्ट नाही. पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ ही धर्माची वेळ अतिपवित्र. आणखी काय पाहिजे हो? असं हे शास्त्र आहे, असं हे पुराण आहे, अशी नाथ उक्ती आहे महाराजांची. आम्ही म्हणत असतो की हा पर्वकाळ जोडतो, पण ज्याला हा साधला जात नाही त्याला जोडे नाही. पर्वकाळ जोडे नाही, नुसते जोडे. आपण हा कार्यक्रम करत आहात बबरवानजी, मोठ्या मोठ्याला हातीशी घेऊन मी तुमचं जाहीर अशा प्रकारचं अनेकदा कौतुक करतो. चांगला कार्यक्रम करा. तुमचा कार्यक्रम श्लाघ्य आहे, श्लाघ्य. कोणी म्हणले श्लाघ्य कळालं नाही महाराज, स्तुत्य आहे. धन्यवाद देण्यास योग्य अशा प्रकारचा आहे. असा कार्यक्रम आपण करत आहात. वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. हा श्राद्ध म्हणजे श्रद्धेपासूनच हे श्राद्ध झालेलं आहे. तेव्हा ही सर्व सज्जन मंडळी एकत्रित झालेली आहे आणि माझ्यासारख्याला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली. माझा अधिकार नाही, मी साधा मनुष्य, अगदी शेतकरी म्हणायला हरकत नाही असा. परंतु हे साधू संतांची तशी इच्छा. आणि पुन्हा एकदा सांगतो, आमच्या जिजांच्या आत्म्याचा हा आविष्कार. जिजाला एकदा पुनश्च नमस्कार करून या 2 शब्दाला संपुष्ट देतो. आदरणीय महाराजांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. शेंडगे साहेब, गेल्या वेळेला बाबासाहेब इंगळे महाराज हजर होते. आज त्यांचं वैकुंठगमन झालेलं आहे. हेही आज त्यांची अनुपस्थिती आपल्याला जाणवते, नाहीतर महाराज इथल्या कार्यक्रमात चुकत नसत. आणि दुसरी गोष्ट, वैकुंठवासी भीमसिंग महाराज यांचं पण या गावावर निश्चित प्रेम असं होतं. त्यांच्या आशीर्वादाने न्हावून निघालेला हाही परिवार आहे आणि हे गाव आहे. त्यांनाही वंदन करू आणि कार्यक्रमाचा समारोप काही सूचना असतील तर कराव्यात आणि आरती करून समारोप. अगोदर घ्यायचं का? आत्ताच आपण हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज बोधले, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष, यांच्या मुखातून आपण कीर्तन श्रवण केलेलं आहे. आजचं निमित्त जिजाची ही पहिली पुण्यतिथी आणि त्या निमित्तानं महाराजांनी अभंग घेतला होता, जन्म आलो त्याची आजी फळ झाली साची. महाराजांचं बोलणं म्हणजे माणसाला तर पाझर फुटेलच, पण ज्यांच्या बोलण्यातून वाणीनं पाषाणाला पाझर फुटतो अशी त्यांची वाणी साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्यांचं कीर्तन आपण ऐकलं. आत्ताच राजाराम महाराज सूर्यवंशी यांनी जिजाबद्दल त्यांचा अनुभव सांगितला. अनुभव सांगणं आणि ऐकीव माहिती सांगणं ह्याच्यात फार मोठा फरक आहे. साधू संत सांगतात ते अनुभव सांगतात, अनुभवे आले अंगा ते आहे जगात येत असो. तसं यांनी त्यांचा अनुभव जिजाचा आणि त्यांच्या घरात सांगितलं. कार्यक्रमाला उपस्थित हरिभक्तवान कुलकर्णी महाराज असतील, ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, आमचे खांडे महाराज असतील, सर्व भजनी मंडळ, मृदंगाचार्य असतील, श्रोते मंडळी असतील, माता भगिनी सर्वजण यात उपस्थित.
गेल्या वेळेस या ठिकाणी कीर्तन झालं, त्यावेळेस जिजा होते हजर. माझं कीर्तन झालं होतं. बोधले महाराज होते, इंगळे महाराज होते. पंजाब काकाचं वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता. आणि त्या दिवशी मला हातानं जिजानं पटका मानला. आणि मला आज त्या बैठकीत पाहितले मला पहिल्यांदा आठवण आहे जिजाची, आल्या रात्री. पण शेंडगे साहेब, तुमचं एवढं प्रेम वडिलावर होतं, एवढी भक्ती वडिलाप्रती होती, पित्याप्रती, की त्या भक्तीमुळं मेघाला सुद्धा नमत घ्यावं लागलं. मेघसुद्धा आज पावसानं अतिवृष्टी सांगितली होती हवामान खात्याच्या अंदाजानं, पण आज मेघसुद्धा थांबला. एवढं तुमचं प्रकाशराव असतील, भारतराव असतील, संदीपांजी असतील, बबरूवांजी हटसे यांची एवढी श्रद्धा सेवा असेल की आज मेघसुद्धा पाऊससुद्धा थांबलेला आहे. आणि म्हणलं असं मेघराजाला आज्ञा केली असेल की बा नाही, पावसात थांबतो आता. जिथं मातृभक्त पितृभक्त या ठिकाणी सेवा करायलीत आईवडिलाच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त, आणि त्याच्यात काही विघ्न नको, त्याच्यात काही हे नको, म्हणून या ठिकाणी आजचा कार्यक्रम शेंडगे महाराजांचं कीर्तन होतं. आज कीर्तन करण्याची इच्छा होती. आज कीर्तन व्हावं जिजाच्या पुण्यतिथीला, ही त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांची इच्छेचं एवढं प्राबल्य होतं की तिथं मेघाला सुद्धा थांबावं लागलं. मी एकच सांगणार आहे की बा का थांबावं लागलं, कारण आई वडिलाची सेवा. मला आत्ताच महाराजांनी सांगितलं की नाना, राजाराम महाराज म्हणजे साक्षात पुंडलिकाचे अवतार असल्यासारखं मातृभक्त आहे. मला आनंद वाटला, कारण मातृपितृभक्त असणं महत्त्वाचं आहे. तुकोबाराच्या गाथ्यामध्ये 4092 अभंगामध्ये आईकरता भरपूर अभंग तुकोबारायने लिहिले, पण 4092 अभंगामध्ये एकच अभंग असा आहे, तो म्हणजे फक्त वडिलाकरता केलेला आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली करवंडी वाळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे उगवणी वागवणी भार खांदी. या न्यायानं वडिलाची सेवा आपण केली. आणि आईची मातृभक्त आमचे साक्षात 2 महामूर्ती या ठिकाणी बसलेले आहेत, हरिभक्तपरायण प्रकाश महाराजजी बोधले आणि राजाराम महाराज. खरंच असे माणसं जर कोणा पंढरपूरला जाण्याची, पांडुरंगाच्या दर्शनाची गरज नाही. यांचं दर्शन घेतलं म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेतलं. प्रत्येक माणूस, बोलू नका, प्रत्येक माणूस जन्माला येतो, पण तुकाराम महाराज म्हणतात मी जन्माला आलो. आपण सर्वजण ज्ञात आहात, माझ्यापेक्षा सर्व श्रेष्ठ आहात, ज्ञानानं वयानं सर्व गोष्टींनी श्रेष्ठ आहात. पण या ठिकाणी प्रारब्ध 3 प्रकारचं, स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. त्यामध्ये संत हे स्वेच्छा प्रारब्धाने येत असतात, म्हणून म्हणतात जन्म आलो. तसं या ठिकाणी जिजा गेले म्हणजे काय केलं, जसं गीता सांगते वासांची जीर्णानी यथावी आहे नावानी, किंवा माऊली सांगतात जैसे जीर्ण वस्त्र सांद्रीजे नूतन वेळीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे, किंवा तुकोबाऱ्या सांगतात जीव न देखे मरण धरी नवी सांडी जीर्ण संचित प्रमाण भोग शुभा अशुभाचे. यानं जिजा गेले असले तरी बरी ह्या ठिकाणी आज आपल्यामध्ये आहेत. आणि हे जिजाच्या रूपानंच या ठिकाणी जिजावर प्रेम करणारी मंडळी म्हणजे या जिजाच्या रूपाने इथं साक्षात हजर आहेत. आज शेंडगे महाराजांनी तुमची एवढी पितृभक्ती एवढी हे आली की तुम्हाला सांगतो, तुमची इच्छा शक्ती एवढी दांडगी आहे की तिथं त्या इच्छाशक्ती माणसाची असेल तर माणूस काय करीत नाही. जशी मला उर्मिलेचं रामायणातलं उदाहरण आठवते की उर्मिलानं सांगितलं होतं हनुमंतरायाला, ते म्हणले ती उद्या सकाळीपर्यंत मी जर संजीवनी नाही नेली तर लक्ष्मणाचा प्राण जाईल. तर ती त्यावेळेस उर्मिला सांगते की जोपर्यंत उर्मिला इथं जिवंत आहे तोपर्यंत सूर्य काय उगवणार आहे, म्हणते न सूर्याला उगवू दिलं नव्हतं. तशी तुमची पितृभक्ती मी म्हणेल की आज तुम्ही मेघाला सांगितलं की मेघराजा थांब, माझ्या वडिलाची पहिली पुण्यतिथी आहे आणि त्याच्या विघ्न नको. आणि ती आज या ठिकाणी
पुण्यतिथी साजरी होस तुम्हाला सांगतो एकही पावसाचा थेंब नाही. नाही तर आम्हाला सुद्धा रात्री वाईट वाटलं होतं. शेंडगे साहेब पहिल्यांदा बोलताना त्यांचं ऊर भरून आला होता, पण मी त्याला थांबवलं. मी शेंडगे साहेब निसर्गापुढे कोण काय करते असं म्हणून मी त्यांचं समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण नाहीतर रात्रीच्या या ठिकाणी बरीच मंडळी आली. आमचे त्र्यंबक बापू बोराडे आले. त्यांचं फार मोठं सरस्वती शेतकऱ्यासाठी सरस्वती ट्रस्टांच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी म्हणजे विशेष त्या 11 मुद्द्यामध्ये मला एक तर बापू एक मुद्दा अतिशय चांगला वाटला की जे माळकरी लोक आहेत आणि भजन करतात आणि आईवडिलाची सेवा करतात त्यांच्याकरता त्यांचं ट्रॅक्टर मोफत देऊन त्यांची जमीन पेरून देण्याचं आणि बी देण्याचं काम हे करीत असतात. बाकीचे 10 मुद्दे तर भरपूर चांगले आहेत, पण पहिला मुद्दा जो आहे तो मला अतिशय भाळल्या गेलेलो आहे मी त्या मुद्द्यामुळं. आणि असं प्रत्येकानं आपण करायला पाहिजेत. आणि माणूस फक्त जीवनामध्ये काय करतो की जीवनामध्ये फक्त शोध काहाचा घेतो. शोध जर माणूस काहाचा घेत असेल तर मी सांगतो की माणूस फक्त दुःखाचा शोध घेतो, सुखाचा शोध घेत नाही. ईश्वराने आपल्याला जन्मापासून मर्यांपर्यंत जे सुख दिलं त्या सुखाचं आपण कसं सुख द्यायला ह्याचा कधीच शोध घेत नाहीत. पण जीवनामध्ये एका पायात काटा मोडला तर त्या काटा मात्र जिंदगीभर विश्वास माणूस लक्षात धरतं की या ठिकाणी मला काटा मोडला होता, या ठिकाणी मला ठेस लागली होती, म्हणून माणूस दुःखाचा शोध घेतो. पण त्या देवानी ज्या परमेश्वराने आपल्याला एवढं सुख दिलं त्या सुखाचा माझी कधीच शोध घेत नाही ते देवाचा शोध. म्हणून आमच्या जिजानी जीवनभर त्या देवाने दिलेल्या परमेश्वराने दिलेल्या सुखाचा शोध घेत गेले, म्हणून त्यांचं जीवन आज सुखी झालं. आणि एक दिवस प्रत्येकाला जाणारच आहे. येथे नाही उरू आले तर येते पामर जीव किती म्हटल्यासारखं या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी महाराज आपण वारकरी मंडळीच्या माध्यमातून जगाला समाजाला फार मोठं आपलं, कारण तुम्ही हे काम करत असताना अनेक संघटना होत चालल्यात. जसे पावसाळ्यामध्ये शिजळं येतात आणि शिदळं वळवळ करतात आणि जरा ऊन पडलं की कुठे निघून जातात, पताही लागत नाही. म्हणून आज वारकऱ्याला प्रत्येक संघटना फसवण्याचं काम करीत आहे. पण अखिल भारतीय वारकरी मंडळ प्रकाश महाराज जे बोलले यांच्या माध्यमातून जी आहे ती वारकऱ्याला सत्यच सांगत आलेली आहे. जे वारकऱ्याला म्हणून पहिल्यांदा मी प्रत्येक गावागाव सांगत असतो की बाबा हे काय मृगजळ आहे. मृगजळाच्या पाठीमागं लोक लावतात, पण ह्याच्या पाठीमागं न धावता आपण सत्याच्या पाठीमागे लागलं पाहिजेत. आणि सत्याच्या पाठीमागे लागलं तर सत्याचाच विजय असतो. म्हणून या ठिकाणी ही सर्व मंडळी आली. एक मी शेंडगे साहेबांचं आमचं नातं म्हणजे एक नाण्याच्या 2 बाजू, किंवा आमचं नातं म्हणजे एखाद्या पाणी आणि लाट असं नातं आहे. आज जिजा गेली आजच्या तिथीला, ती तिथी फार महत्त्वाची होती. म्हणजे आज कुठली तिथी आहे? ज्ञानेश्वरी जयंती आहे. आज ज्ञानेश्वरी जयंती आहे. जवळजवळ म्हणून आज ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त त्यांनी त्या दिवशी त्या तिथीला देह ठेवला आणि आज त्याच तिथीला आपण या ठिकाणी त्यांची पुण्यतिथी पुण्यस्मरण होत आहे. म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणून कारण एवढ्या तिथीला देह ठेवणं आणि ज्ञानेश्वरी जयंतीला हे करणं म्हणजे आज फार पुण्य लागते, फार मोठं पुण्य लागते. म्हणून ह्या ठिकाणी सर्वांचे सत्कार होणार आहेत. बरंच काही आज नैवेद्य द्यायचं आहे. आणि कृपा करून माझी सर्वांना हाजुळी विनंती आहे की शेंडगे साहेबांना पहिलेपासून जिथं काही काम होत नाही तिथं करून दाखवायची सवय आहे. म्हणजे एक मराठीत म्हण आहे, वाटोळीत का होईना पण दिवा लावण्याची सवय. किती प्रतिकूल परिस्थिती असेल त्याच्या मात करून त्या परिस्थितीला अनुकूल कर्मा व्हावे साह्य. ह्या सत्यकर्माला आपण सर्वांनी साही वजावं. आणि कोणीही सर्व कार्यक्रम जोपर्यंत कार्यक्रम संपला पसायदान होणार नाही तोपर्यंत कोणी उठू नये ही माझ्या सर्वांना विनंती करतो. पुंडलिकावर द्या विठ्ठल.
आत्ताच नानाने सांगितलं की ही सगळी मंडळी आमच्या प्रेमासाठी आलेली. जोपर्यंत पसायदान होणार नाही तोपर्यंत आपण आपली जागा सोडायची नाही. हे हात जोडून विनंती की पुन्हा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगण्याची वेळ येणार नाही. तुम्ही माझे अतिशय प्रेमाची माणसं आहेत. जोपर्यंत ही सगळ्या मंडळीचा आपण सत्कार करणार आहोत. बाहेरून मंडळी आली, आमचे सिद्धेश्वर महाराज सोडून त्यांची हा सगळा संच आहे. या पोरांचं कौतुक करायचं आहे. आणि या महाराजांच्या बरोबर त्यांच्या संस्थांचे उत्तराधिकारी ते काल आपण त्यांचा सत्कार केलेला नाही. नानांचा सत्कार करायचा आहे. हा सत्कार म्हणजे तुम्हाला कंटाळवाणा अजिबात वाटू देऊ नका, कारण यांचं प्रेम आमच्यावर आहे. त्यामुळं आमच्या घराण्याचं श्रद्धास्थान गुरुवर्य पूजनीय आदरणीय श्रद्धेय राजाराम महाराज सूर्यवंशी यांना आमच्या शेंडगे परिवारांच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे. कैलास शेंडगे, वचिष्ठ शेंडगे, आमचे प्राध्यापक भगवानरावजी शेंडगे या सर्वांनी महाराजांना सन्मानित करावं. महाराजांचा सन्मान करत असताना आपण प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे, कारण जिजांच्यावर एवढी निश्चिम श्रद्धा एकामेकांच्यावर होती. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.